2.5 कोटीची जी सुपारी होती त्याच्याबद्दल आपण बोलताय. अजून त्यांची नार्कोटिक्स करा वगैरे सगळं चालू आहे, पण आरोप अटकेत नाहीये. आरोप अटकत नाही, तिघ अटकेत नाही, तिघ धरले. जो ह्याच्या पाठचा सूत्रधार ते धाने आहे, दुसरं कोण आहे तुम्ही नाव घ्या ना तिकडून, मी काचकून सांगतो माणसाचं कसं असतं बघा. काय म्हणतात ना ते राजकारण लोक नाही का बाण हातात पाडते जाडून, जे खरं आहे तेच बोलणार. इथून मागे मी त्याचं नाव घेतलं का? इथून मागचं म्हणतो, इथून मागे मी त्याचं नाव घेतलं नाही. मी फुकट रोष कोणावर व्यक्त करत नाही, मी कोणाला मोगम कधीच बदनाम करत. आपली चलती म्हणून काही बोलायचं या भूमिकेत भैया मी कधीच जात आणि आयुष्यात जाणार सुद्धा नाही. पण ज्यावेळेस आम्हाला हे सगळं कळालं डिटेल मध्ये, तो 12 वाजता त्या आरोपीला बोलतो रात्री, आणि मग हे सत्य आहे. त्याचं नाव घ्यायला का भ्यायचं? आणि तू कोण लागून गेला तुला भ्यायला? तो कोण लागून गेला? तुला भ्यात देत नसतो मी. त्या दिवशी एसपी साहेबांना सांगितलं होतं, अशी अशी गोष्ट घातपाताची आम्हाला कळाली, असे असे लोक आहेत बघा. आणि आज नाही बोलत ही मी, त्या दिवशी पत्रकार बांधवाच्या साक्षीने सांगितलं होतं. कारण मी फक्त या पत्रकार बांधवाला कधी खोटं बोलत, मी यांच्या पुढे जे मोकळं आहे ते खरं सगळं सांगून देतो. त्या दिवशी सांगितलं होतं, तुम्ही आरोपी धरलेत, उद्या सकाळी सोडून द्या. न्यायदेवता सोडीन, पोलीस सोडा, सरकार सोडा. माझ्या समाजाच्या कोर्टात सिद्ध झालेलं आहे, धन्या मुंडेंनीच माझी सुपारी दिली. कारण तिथं बीड जिल्ह्यातले आणि जालना जिल्ह्यातले 100 लोक जे प्रतिष्ठित येते बसलेले होते, त्यांच्या समोर हे कबूल झालेलं आहे की धन्याने त्यांना 2.5 कोटीला माझी घातपाताची सुपारी दिली. त्याच्यामुळे माझ्या समाजाच्या कोर्टात न्याय झालेला आहे. मी बघा ना, आता तुम्ही करा नका करू, आम्ही आमचे खंबीर आहे. म्हणून त्यांचा पोलीस पुन्हा करून टाकले. ते अर्ज करून टाकला लगेच, तुमचा पोलीस नको मला आणि काहीच नको. फडणवीस साहेब जर त्याला टाळत असले, इतकं पाप, इतक्या घाण कृत्य करणाऱ्या माणसाचं, जो क्रूर माणूस आहे धनंजय मुंडे, इतका क्रूर अविचारी माणूस दुसरा कोणी नाही, त्याला जर फडणवीस साहेब सांभाळणार असले, फडणवीस साहेब हे याच्या अगोदर असं राजकारण तुमचं नव्हतं. तुम्ही पाऊल तुमचे वाकडे पडू देऊ नका. आमचं तुमचा वैचारिक मतभेद 100% असणार. पूर्वीचा भाजपमध्ये काम करणारा देवेंद्र फडणवीस आम्हाला दिसत नाहीये. पूर्वीचा देवेंद्र फडणवीस साहेब व्हावा अशी आमची इच्छा आहे. सत्याला सत्य म्हणणारा. तुम्ही अलीकडच्या काळात चोट्ट्याला चोराला बरोबर घेऊन त्याच्यासारखंच गाणं गायला लागला. हे तुमच्यासाठी पक्षासाठी खरंच चांगलं नाही. तुम्ही बदला नका बदलू. आम्ही सांगतोय हे सत्य. पूर्वीचा देवेंद्र फडणवीस जर पुन्हा तयार झाला तर गोरगरिबाला न्याय मिळणार नसता, सगळे भ्रष्टाचार करणाऱ्याला न्याय मिळणार, खून डाके टाकणाऱ्याला न्याय मिळणार. आताची परिस्थिती त्या बाजूची देवेंद्र फडणवीस साहेबांची, फक्त अन्याय करणारा सांभाळायचा. त्यामुळे आम्ही ना करून टाकलं, तुमचं संरक्षणच नको. आणि मला वाटतं आमच्या एसपींना सांगितलं वाटतं, गृहमंत्र्यांनी अर्ज दिलाय म्हणल्यावर घ्या आपले पोलिस. मला वाटतं गेलेत वाटतं आमचे पोलीस, खूप तत्पर काम, म्हणजे असं तत्पर काम करतात फडणवीस साहेब. आणि हरकत नाही ना, तुम्ही ते काढूनच घ्या, आम्हाला ते नकोच आहे. म्हणजे त्याला काय होईल, वाचवलंय कोणी? अजितदादा मुख्य, आणि दुसरं फडणवीस साहेबांनी. त्याला गाडी अंगावर घालायची माझ्या, असं म्हणलंय त्या रेकॉर्डिंग मध्ये. देऊ त्याला कुठं लोकांना हाणायला पाठायचंय? मोकळं पटांगण पण पाहिजे ना, मैदानात पाहिजे. मराठे मैदानात रणांगणात लढतात, ये तू लोक व्हायचं तेव्हा. त्यामुळे फडणवीस साहेबांनी मोकळं रान केलं असेल त्याला. ये तो ट्रक टेम्पो काय असते ना त्यांचे, आहेत ना ट्रक आणख्या त्या नावं टाकलेल्या आहेत ना, ये त्यांना द्या, येऊ द्या. आम्ही प्रत्येक गावात मराठा राजा देतो, टेन्शन नको. बघ तुला पाठ पुरितो का नाही मी, तू पाठच पुरवणार, तू फक्त ये.